रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. काय नाव आपलं? काय प्रदीप महाराज कायंदे, जालना. जालना. कुठून? जालनामध्ये कुठून आलं? मंठा तालुका. किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही? आता 7-8 वर्ष झाली वारी करतो. कधी चुकली आहे का 8 वर्षामध्ये वारी? फक्त लॉकडाऊनमध्ये एकदा येऊ शकलो नाही. लॉकडाऊनमध्ये चुकलेली आहे. लॉकडाऊनमध्ये येऊ शकलो नाही, बाकी सगळे गेले. जेव्हापासून परमार्थाच्या क्षेत्रात आलोय तेव्हापासून वारी करतोय. वारी या शब्दाचा अर्थ काय तुमच्यासाठी? एक पांडुरंगाची आस लागलेली असते किंवा भोळे भाविक गावाकडून येतात, कोणी वयोवृद्ध असतं, कोणी तरुण मंडळी असतात, काही ग्रॅज्युएटेड माणसंसुद्धा आनंदाने वारीमध्ये सहभागी होतात. एक आपल्या संसारातलं दुःख विसरून सुख मिळवण्याचं स्थान म्हणजे मी वारी समजतो. तुमचं काय मत आहे महाराज? काय नाही, माझं मत वारी म्हणजे एक माणसाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण म्हणजे वारी आहे. आणि जो माणूस परमार्थ करतो, जो माणूस परमार्थही करत नाही, त्याच्यासाठी आनंदाचा क्षण म्हणजे वारी. आनंदाचा क्षण म्हणजे वारी आहे असं तुमचं म्हणणं आहे. लोक आता जवळजवळ 15 दिवस झालं चालत प्रवास करताय. या प्रवासामध्ये त्यांना असे काय विशेष अनुभव काय जाणवतात? मला एकच वाटतं बाबा, आता मी एक ग्रॅज्युएटेड माणूस आहे, माझी इंजिनिअरिंग चालू आहे. या वारीमध्ये यावर्षी आम्ही बघितलं की खूप ग्रॅज्युएटेड माणसं यावर्षी दिसले, की मला एक असं वाटतं की बाबा लोकांना जे मनामध्ये दुःख असेल, काही त्रास असेल, हे त्रास विसरून लोक वारीमध्ये सहभागी होतात. म्हणजे आपलं दुःख विसरण्याचं स्थान म्हणजे वारी. दुःख विसरण्याचं स्थान म्हणजे वारी आहे असं तुमचं म्हणणं आहे. एवढा प्रवास करून इतका थकवा आल्यानंतर विठुरायाचं दर्शन घेतल्यावर तुमचं काय असं काय भाव काय असतं? अंगामधला सगळा थकवा निघून जातो. एकदा पांडुरंगाचं दर्शन झालं की खूप आनंदाला, जीवनात समाधान झाल्यासारखं वाटतं. एक वर्षभर जी ऊर्जा मिळवायची ना, ती मिळाल्यासारखी वाटते. विठुरायाचं दर्शन घेतलं की सगळा थकवा दूर होता असं तुमचं म्हणणं आहे. रिंगण सोहळे असतात मध्ये, त्याबद्दल तुमचा अनुभव काय? रिंगणामध्ये आम्ही बघतो बाबा की जे माणसं 60-60, 70-70 वर्षाचे असतील ते सुद्धा रिंगणात पळत वेडे मारतात. इतका आनंद त्या रिंगणामध्ये असतो, इतका उत्साह आणि इतकी एनर्जी कुठून येते त्यांच्या आतमध्ये? फक्त एक विठ्ठलाच्या आणि माऊलीच्या शब्दात इतका आनंद बघायला मिळतो. तुमचं आवडतं भजन कीर्तन कुठलं आहे? म्हणजे तुम्ही वारीमध्ये 15 दिवसाच्या प्रवासामध्ये कुठलं कीर्तन जास्त म्हणजे म्हणत असतात? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, इतक्याच या एका शब्दावर आम्ही पूर्ण वारी करतो. बाकीचे तर भजन म्हणतोच, मी स्वतः कीर्तनकार आहे त्यामुळे कीर्तन करताना बाकीचे भजनं येतात. पण हा जो शब्द आहे, जी व्यक्ती कोणी शिकलेली नाही, ज्यांचं पाठांतर नाही, ती व्यक्तीसुद्धा हे जो नामघोष आहे आनंदाने व्यक्त करतात. तुम्ही म्हणजे दोघं आळंदीमध्ये असतात का कुठं असतात? नाही, गावीच असतात. गावीच असतात. तुम्ही कीर्तन करता असं म्हणताय. तुम्ही आळंदीला आपण असं म्हणतो की कळस हल्ल्यानंतर पालखी तिथून प्रस्थान करते, त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय? की हा खरोखरच अद्भुत सोहळा बघायला मिळतो ना. असं काहीच नाही, असे ठिकाण आहेत की आळंदीमध्ये ज्यावेळेस सोन्याचा कळस हलतो त्यावेळेस पालखी निघते, पण तो सोन्याचा कळस हालताना सुद्धा ज्यांच्या भाग्यात आहे त्यांनाच बघायला मिळतो. नाहीतर जी व्यक्ती खूप शिकलेली आहेत, मग ओव्हर स्मार्ट समजतात, ती व्यक्ती मग कुठेतरी माणसाची श्रद्धा असावी असं मला वाटतं. म्हणजे भक्तिभाव लागतात ते बघण्यासाठी असं तुमचं? ज्यावेळेस मनामध्ये भक्ती असेल, भाव असेल, त्यावेळेस अंतःकरणातला अनुबंध चतुष्ट जागृत होतो. बरोबर. महाराजांचं असं म्हणणं आहे की विठुरायाची भक्ती तुम्ही मनापासून करा तर तुम्हाला तो सोहळा बघण्यासाठी मिळत. दरवर्षीपेक्षा या वर्षीच्या वारीमध्ये काय नवीन तुम्हाला बदल जाणवले? बाबा, दरवर्षी बघतोय की असं वाटतं की 1.5 पटीने वारी वाढते. जी व्यक्ती वारीमध्ये येते ना, ती पुढच्या वर्षी नक्कीच वारी मिस करू शकत नाही. त्यांना असं वाटतं की आपण वारीमध्ये गेलंच पाहिजे. किती काम असेल, मागं शिक्षणाचा व्याप असेल, काही असेल, पण वारीमध्ये येतातच. सरकारने अशी काय विशेष काय व्यवस्था केली यावर्षी? दरवर्षी जी नसते, यावर्षी काय अशी नवीन व्यवस्था तुम्हाला बघायला मिळाली? वारकरी मुख्यमंत्री वारकरी जे कृषी सेवा केंद्र आहे ना, त्यामध्ये जे वारकरी चालतात त्यांचे हातपाय चेपून देणे असेल, त्यांना आरोग्याच्या सुविधा असतील. असं वाटलं नाही वारीमध्ये कुठेही की एखाद्या व्यक्तीला काहीतरी अडचण आली आणि ती अडचण करण्यासाठी प्रशासन थोडं कमी पडलं, असं वाटलं नाही कुठे. पोलीस असतील, आरोग्यसेवक असतील, बाकीचे स्टाफ असेल, आणि ज्या त्या गावात गेल्याच्या नंतर त्या गावातले लोक एक माऊली आपल्या गावात आले म्हणून सेवा करतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण भासली नाही वारीमध्ये. म्हणजे यावर्षीच्या वारीमध्ये तुम्हाला काही अडचण भासली नाही असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे सरकारने व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. आणि आता तुम्ही आज विठुरायाचं दर्शन घेणार आहेत, मग तुमचं इथं राहण्याची व्यवस्था वगैरे कशी केली जाते? आता आमच्या गावाकडून स्वतः दिंडे आलेले आहे, त्यामुळे मीराबाईचा जो मठ आहे पंढरपूरमध्ये, त्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था आहे.
सगळ्या ज्या प्रत्येक दिंडी असतील त्यांची राहण्याची व्यवस्था आहे त्यांच्या पद्धतीने. यावर्षी आपल्याला नेहमीपेक्षा शिकलेले मुलं किंवा तुम्ही जसं म्हणला ग्रॅज्युएट लोक पण भरपूर दिसत आहेत, यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? की मला असं वाटतं की आता ते ग्रॅज्युएटेड आहेत, शिकलेले आहेत, पण मनामध्ये खरं जर आनंद पाहिजे असेल तर त्यांना वारीतच यावं लागेल आणि वारकरी संप्रदायातच यावं लागेल. नक्कीच दरवर्षी ही वारीची प्रथा जी आहे किंवा संत साधूंनी जी चालू केलेली ही वाढतच जाणार आहे आणि नवीन पिढीला याचं महत्त्व कळतच जाणार आहे. धन्यवाद तुमच्या महत्त्वाच्या या मुलाखतीबद्दल. रामकृष्ण.